नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। आज आपण निफ्टी 50 म्हणजे काय, त्याचा उपयोग, त्याचा शेअर बाजारातील महत्त्व आणि गुंतवणूकदारांसाठी याचा काय फायदा आहे हे सविस्तर समजून घेणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल। तर निफ्टी 50 हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE चा प्रमुख इंडेक्स आहे। यात टॉप 50 कंपन्या असतात ज्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत आणि भारतीय शेअर बाजाराचं प्रतिनिधित्व करतात। याचा उपयोग संपूर्ण शेअर बाजाराची दिशा आणि कामगिरी समजून घेण्यासाठी केला जातो। निफ्टी 50 हा कसा काम करतो तर निफ्टी 50 हा एक निर्देशांक आहे जो NSE मधील 50 मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या कामगिरीवर आधारित असतो। जर या कंपन्यांचे शेअर वाढले तर निफ्टी 50 वर चढ उतार होतो। जर बाजार तेजीत म्हणजे बुल मार्केट वरती असेल तर निफ्टी वाढतो आणि जर मंदीत म्हणजे बिअर मार्केट वर असेल तर निफ्टी खाली जातो। आता उदाहरणार्थ जर TCS, रिलायन्स, इन्फोसिस, HDFC यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स हे चांगले प्रदर्शन करत असतील तर निफ्टी 50 ची किंमत वाढते। आता पाहूयात की या निफ्टी 50 मध्ये कोणत्या क्षेत्रातील कंपन्या असतात। तर यामध्ये बँकिंग क्षेत्रातील पाहायला गेलं तर HDFC बँक, ICICI बँक, त्याचप्रमाणे IT क्षेत्रात पाहायला गेलं तर TCS, इन्फोसिस, त्याचप्रमाणे एनर्जी क्षेत्रात पाहायला गेलं तर रिलायन्स, ONGC, फार्मामध्ये सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्रातील टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी आणि ग्राहक वस्तू म्हणजेच FMCG या क्षेत्रातील HUL आणि ITS या प्रमुख कंपन्या निफ्टी 50 मध्ये असतात। आता या निफ्टी 50 चे फायदे पाहायला गेलं तर शेअर बाजाराची संपूर्ण स्थिती समजण्यासाठी मदत होते। बाजार हा तेजीत आहे की मंदीत आहे हे ओळखता येते। त्याचप्रमाणे ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड किंवा इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन फायदा मिळू शकतो। जोखीम कमी असूनही चांगला परतावा, चांगला रिटर्न मिळण्याची इतर संधी देखील असते। आता या निफ्टी 50 मध्ये गुंतवणूक कशी करायची, त्यामध्ये पहिलं म्हणजे इंडेक्स फंड। हे म्युच्युअल फंड्स असतात जे निफ्टी 50 निर्देशांकाच्या आधारावर गुंतवणूक करतात। दुसरं म्हणजे ETFs, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स। हे शेअर्स प्रमाणे खरेदी विक्री करता येतात आणि निफ्टी 50 च्या परफॉर्मन्सवर अवलंबून असतात। तिसरं म्हणजे फ्युचर अँड ओपिनियन्स डेरिव्हेटिव्ह, ट्रेडिंग साठी वापरले जातात परंतु यामध्ये जोखीम देखील जास्त असते। आता निफ्टी 50 आणि सेन्सेक्स यामधला फरक पाहायला गेलं तर निफ्टी 50 चा स्टॉक एक्सचेंज NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, तर सेन्सेक्सचा BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे। निफ्टी 50 मध्ये एकूण 50 मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत तर सेन्सेक्स मध्ये 30 मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत। निफ्टी 50 चे प्रारंभ वर्ष निफ्टी 50 चा 1996 आहे तर सेन्सेक्सचा प्रारंभ वर्ष 1986 असं आहे। निफ्टी 50 आणि सेन्सेक्स दोन्हीची गणनेची पद्धत ही फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन पद्धतीची। तर मित्रांनो, निफ्टी 50 हा भारतीय शेअर बाजाराचा एक प्रमुख निर्देशांक आहे जो बाजाराच्या संपूर्ण स्थितीचे प्रतिनिधित्व करतो। जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर निफ्टी 50 हा एक चांगला पर्याय ठरू शकतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।